हाऊसवाईफ आहात आणि तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला वाटतंय की मी हाऊसवाईफ आहे, घरकाम आहे, जबाबदारी आहे, तर मी माझा योग्य पद्धतीने अभ्यास करू शकत नाही, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण 30+ 35+ असलो की घरच्या जबाबदाऱ्या, मुलं आणि त्यात एखादी एक्झाम देणं किंवा स्वतःला घडवण्यासाठी खूपच स्ट्रगल करावं लागतं, जे की मला माहीत आहे आणि तुम्हाला पण चांगल्या प्रकारे माहीत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 7 टिप्स सांगणार आहे किंवा असे स्मार्ट वर्क सांगणार आहे 7 किंवा हॅक्स सांगणार आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचे जे मेहनत आहे ती कमी करू शकाल आणि तुम्ही स्मार्ट पद्धतीने अभ्यास नक्कीच करू शकाल आणि जीवनात घवघवीत यश मिळवू शकाल. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या व्लॉगमध्ये. आणि आज मी तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहे किंवा स्मार्ट हॅक्स सांगणार आहे, ज्याने तुम्ही तुमचा स्मार्ट वर्क करू शकता. अभ्यास असू दे किंवा जीवनात यशस्वी असू दे किंवा संघर्षाला हरवायचं, तर या टिप्सद्वारे तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यश मिळवू शकता. काल मी एक व्लॉग टाकला, त्यात मी सांगितलं हार्डवर्क की स्मार्ट वर्क. तर आता हा त्याचा समोरचा व्लॉग आहे. त्यात मला कमेंट येतात की ताई आता स्मार्ट वर्क कसं करायचं बरं. तर स्मार्ट वर्क आपण कशा प्रकारे करणार आहे हे नक्की तुम्ही आता पुढे बघा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक देखील करा, जेणेकरून तुम्हाला पुढील नोटिफिकेशन मिळेल, पुढील मोटिवेशन मिळेल. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात कुठल्याही पावलावर मोटिवेट. सर्वात महत्वाचं म्हणजे पहिली गोष्ट, सकाळी उठल्या ना शांत बसायचं आणि ठरवायचं आज मला काय करायचंय, मी आज काय करणार आहे किंवा मी काय अभ्यासाचं करणार आहे का की अभ्यासा व्यतिरिक्त करणार आहे, माझे मी कामं कशी करणार आहे, या सगळ्या गोष्टीसाठी स्वतःला 15 मिनिटं द्यायची, बसायचं, पॉझिटिव्ह थिंकिंग करायची. हे प्रत्येक व्हिडिओ सांगितलेलं आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग करायची. पॉझिटिव्ह थिंकिंग नंतर 5-10 मिनिटं बसायचं, ठरवायचं आज मी कुठला विषय वाचणार आहे, आज मी कुठला अभ्यास करणार आहे किंवा माझा कुठला अभ्यास झालाय, मी कुठपर्यंत पोहोचलेली आहे, माझे वीक पॉईंट कुठले आहे, माझे स्ट्रेंथ पॉईंट कुठले आहे, या सगळ्यांचा 5 ते 10 मिनिटं शांत विचार करायचा. मला दिवसभर काय करायचंय या सगळ्यांचं स्वतःच्या डोक्यात आराखडा करायचा. जर लक्षात राहत नसेल तर छानपैकी आपलं पुस्तक घ्यायचं, पेन घ्यायचं, लिहून काढायचं भरभर की मला आज दिवसभरात काय काय करायचंय. मला मराठी करायचंय, मला इंग्रजी करायचंय, मला परिसर अभ्यास करायचाय, मला SST करायचंय की मला मॅथला वेळ द्यायचाय. हे सर्वात आधी तुम्हाला ठरवून घ्यावं लागेल. जोपर्यंत तुम्ही असं ठरवणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही. यालाच स्मार्ट वर्क म्हणतात. नंबर 2. आता नंबर 2 म्हणजे काय, तर आम्हाला प्रश्न येतात ताई मला वेळच मिळत नाही. तर वेळ कधीच मिळणार नाही. कोणी म्हणणार नाही की तू बस, तुझा अभ्यास कर, तुझा पेपर आहे 23ला किंवा तुझी एक्झाम आहे, कोणीहीच तुम्हाला म्हणणार नाहीये. तुम्हाला तुमचा वेळ शोधावा लागणार आहे. आणि तो वेळ कसा शोधायचा, नाश्ता करण्यासाठी जेव्हा तुम्ही जाता ना तेव्हा आपला फोन घेऊन जायचा, फोन साईडला ठेवायचा, हेडफोन कानात घालायचे, एक कान उघडा ठेवायचा. एकासाठी सगळे काय म्हणतात, एक कानात हेडफोन घालायचे आणि जेही आपल्याला ऐकायचंय, जोही अभ्यास करायचा तो इथून इथे घालवायचा. त्यांनी काय होतं, आपला स्मार्ट स्टडी होतो. ही झाली दुसरी स्मार्ट टिप्स. आपला वेळ आपल्याला शोधावा लागणार आहे, आपला वेळ आपल्याला चोरावा लागणार आहे, तेव्हाच आपण आपल्या जीवनात प्रगती करू शकू. एक स्मार्ट हाऊसवाईफ जसं आपल्या घराचं नियोजन करते, तशीच एक स्मार्ट स्त्री आपल्या अभ्यासाचं देखील नियोजन करू शकते. ती नाश्ता करताना तोच रिव्हिजनचा नोट्स ऐकते. मी काय म्हटलं, नाश्ता करताना ती जी रिव्हिजन ऐकते किंवा जेही लेक्चर ऐकते किंवा जेही युट्यूबचं फ्री लेक्चर ऐकते त्याचीच पुनरावृत्ती किंवा त्याचंच रिकॉल ती भांडे घासताना प्रश्न उत्तराच्या स्वरूपात ऐकेल आणि मुलांसोबत अभ्यास करताना त्याच्याच बद्दल काही सोपं घेऊन बसेल. मिळाले की 3 टाइम तुम्हाला. या 3 टाइम ना तुमचा जो टॉपिक आहे तो छान क्लिअर होईल. स्मार्ट स्टडी यालाच तर म्हणायची आहे. कारण मला वेळ मिळत नाही म्हटल्यापेक्षा तो टॉपिक तसाच राहून जातो आणि आपला दुसराही दिवस निघून जातो, कशा 1 महिना निघून जातो, पण आपल्याला वेळच मिळत नाही. पण आता झाला की क्लिअर, नाश्ता करताना ऐकायचं, भांडे घासताना त्याची पुनरावृत्ती करायची, रिकॉल करायचं, रात्री झोपताना किंवा मुलं बसल्यावर किंवा रात्री झोपताना कॉन्सन्ट्रेशनच्या वेळेस किंवा मुलांचा अभ्यास घेताना परत एकदा रिवाइज करू शकतो की आपण छान आणि उत्तम प्रकारे आपला स्टडी होतो. तिसरं आणि सर्वात महत्वाचं, जेही ठरवलं आहे ना बस तेवढंच करा. म्हणजे ग्रामर ठरवलं ना तर ग्रामरच बस, याच्या व्यतिरिक्त मी काहीच बघितलं नाही. पण एखाद्या मैत्रिणीचा फोन आला आणि लगेच म्हणते अगं तुझं ते मॅथचं झालं का, अगं तुझं इंग्लिशचं झालं का, 23च दिवस राहिलेत, कसा अभ्यास करशील तू. मग मनात उथल पुथल, अरे बापरे माझा एवढा अभ्यास झाला. तो ग्रामर तर बाजूलाच राहते, आपण सगळंच घेऊन बसतो आणि एक ना धड भाराभार चिंध्या होतात. म्हणून जेवढं ठरवलेलं आहे तेवढाच अभ्यास करा. चौथी, रिकॉल करा किंवा जेही नोट्स बनवतात त्याचे कीवर्ड्स वापरा.
नोट्स बनवणे किंवा त्याचे कीवर्ड्स वापरणे हे मी माझ्या मागील व्हिडिओत तुम्हाला सांगितलेले आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. म्हणजे एखादा टॉपिक असला किंवा मग मुघल समाज असतो, हडप्पा संस्कृती असतो, फक्त कीवर्ड वापरायचे आणि कीवर्ड वापरूनच आपण ते करू शकतो. आपलं स्मार्ट हॅक हे आहे की आपल्याला दिवसातून 3 ते 4 तास कधीच मिळणार नाही. आपल्याला 30-30 मिनिटं ही मिळतील, पण 3दा मिळतील. त्याचं आपल्याला योग्य नियोजन करावं लागेल. टुडेज ओनली ग्रामर, टुडेज ओनली पेडागॉजी, टुडेज ओनली SST हे ठरवावं लागेल आणि त्या 30-30 मिनिटातच आपल्याला आपल्या अभ्यासाचं स्मार्ट वर्क करावं लागेल. त्यातूनच आपले वीक पॉइंट शोधावे लागतील आणि त्यातूनच आपल्याला स्मार्ट स्टडी करावे लागेल. तर वाचू नका, तर स्मार्ट पद्धतीने वाचा. आता स्मार्ट पद्धतीने कसं वाचायचं का ताई? तर जेही वाचतो किंवा जोही अभ्यास आपण करतो ना, तो असं समजून वाचा की मला शिकवायचंच आहे समोरच्याला किंवा मला याचं एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे तो आपला माइंड जो आहे ना, तो नॉलेज युजफुल करतो. किंवा मग असं काहीतरी लक्षात ठेवा, कशासोबत तरी कनेक्ट करा, याला स्मार्ट वर्क करायचं आहे. जेही आपण वाचतो ना, त्याचे थोडक्यात नोट्स बनवायचे आहे, थोडक्यात कीवर्ड्स वापरायचे आहे, ज्याने आपलं रिकॉल छान पद्धती होईल आणि रिव्हिजन होईल. वीकली स्टडी प्लॅन करा. वीकली स्टडी प्लॅन म्हणजे सोमवारी मी पेडागॉजी वाचते, मंगळवारी मी EVS घेते, बुधवारी मी गणिताचा अभ्यास. गणित ज्याचं स्ट्रॉंग नाही त्यांनी दररोज अर्धा तास गणिताला द्याच, पण त्या दिवशीचा जो प्लॅन आहे तुमचा तो रेडी असायला हवा, जे की मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे. असंच आठवड्याचा आपल्याला आपला प्लॅन तयार असायला हवा, जेणेकरून आपलं स्मार्ट वर्क आपल्याला सोपं जाईल. नंतरचा म्हणजे मोबाईलचा योग्य वापर. आता मोबाईलचा योग्य वापर म्हणजे ताई आम्ही तुझे व्हिडिओ बघतो, हा तर मस्करीचा भाग आहे. मोटिवेशनसाठी आपण व्हिडिओ बघतो तो गोष्ट वेगळी आहे, पण फालतू रील्स स्क्रोल करत आहे किंवा उगाच टाइमपास करत आहे ते करू नका, टाळा त्याला. आणि जेवढा आपल्याला उपयोग आहे ना तेवढाच मोबाईलचा वापर करा. क्लासेस बघा, लेक्चर्स बघा, मोटिवेशन घ्या, पण उगाच टाइमपास करू नका, कारण या टाइमपासनी ती वेळ जाते आणि ती वेळ पुन्हा मिळत नाही. नंतर इमोशनली स्ट्रॉंग व्हा. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. इमोशनली स्ट्रॉंग व्हा म्हणजे आपल्याला वाटते मला वेळच मिळत नाही, मी आता काय करू, माझ्या मुलांना मला वेळ देता येत नाही. तर मुलांसमोर गिल्ट फील होऊ नका, तर त्यांना प्राऊड म्हणून दाखवा की तुझी पण मम्मी अभ्यास करते, तू पण अभ्यास कर. यानी आपण इमोशनली स्ट्रॉंग बनू आणि आपले ऋणानुबंध पण छान होतील. सर्वात आणि सर्वात शेवटची जी गोष्ट आहे ती म्हणजे रिव्हिजन करा, रिवाइज करा. जेही तुम्ही वाचताय ते तुम्ही रिवाइज करा, रिव्हिजन करा, जेणे तुमचं रिकॉल होत राहील, माइंड तुमचा नॉलेजफुल राहील आणि तुमचा अभ्यास पण सोप्या पद्धतीने होईल. आता ह्या तुम्हाला सगळ्या स्मार्ट स्टिक्स मी सांगितलेल्या आहे. त्यानंतर तुम्हाला मी स्मार्ट स्टडी कसा करायचा हेही सांगितलेलं आहे. माझे मागील व्हिडिओ बघा, त्यात मी भरपूर असे काही पॉइंट सांगितले ज्याने तुम्हाला मोटिवेशन मिळेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापासून मला ऊर्जा मिळते, माझ्यापासून तुम्हाला ऊर्जा मिळते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच छान एका मोटिवेशन सोबत. आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा हे पण सांगा, मी लवकरच ते घेऊन यायचा प्रयत्न करते. आणि हो, मी पोस्ट मध्ये दररोज एक प्रश्न टाकते आपल्या TET प्रिव्हियस इयरचा, नक्की जाऊन चेक करा, ज्याने तुमचं नॉलेज वाढेल. चला तर पॉझिटिव्ह थिंकिंग आत्ताच करा, नॉलेज बनवा, वाढवा, स्मार्ट टिक्स करा, हार्डवर्क नको स्मार्ट वर्क करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, बाय.